लाडक्या ताईंनो, लाडकी बहीण योजना अत्यंत मोठी बातमी आलेली आहे। जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याबद्दलची गुड न्यूज आलेली आहे। कधीपासून हे पैसे भेटणार आहेत त्याची माहिती आपण बघणार आहोत। जूनचा हप्ता पात्र असूनही काही लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत भेटलेला नाही। त्यासोबत लाडक्या ताईंना मोठा फटका बसत आहे, त्याबद्दलची ही माहिती आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। काळजीपूर्वक हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल। चला तर बघूया डिटेलमध्ये जी संपूर्ण माहिती आलेली आहे त्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी। तर बघा, सर्वात अगोदर महत्त्वाची मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। खूप महत्त्वाची अशी ही माहिती असणार आहे तुमच्यासाठी। बघा, ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं ही योजना चालू केलेली होती। तुम्हाला प्रत्येक महिन्याला प्रत्यक्षामध्ये 1500 रुपयाचा हा आर्थिक आधार जो आहे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्टली दिला जातोय आणि ही अत्यंत महत्त्वाची अशी आर्थिक मदत तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये भेटते आहे। फक्त जून महिन्याचे या ठिकाणी काही लाडक्या बहिणींना अजून पैसे भेटलेले नाहीत। तुम्हाला भेटलेत की नाही जून महिन्याचे कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती भेटेल किंवा त्याबद्दलची जी पुढे अपडेट आलेली आहे ती देखील आपण बघणार आहोत। आणि तुम्हाला ह्या आर्थिक मदतीचा फायदा होतो की नाही, तुम्हाला याचा उपयोग होतो की नाही, प्रत्येक महिन्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बघा, आता या योजनेबाबत मोठी बातमी जी आहे ती समोर आलेली आहे। आता प्रत्येक महिन्यामध्ये 3 महिने जवळपास झालं हप्ता लेट होतोय, त्याबद्दल सरकारनं एक तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे। तुमचं याबद्दलचं मत काय आहे? फिक्स करावी का एक तारीख प्रत्येक महिन्याची, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक महिन्याची वाट पाहावी लागणार नाही। आता जुलै महिना देखील संपत आलेला आहे, परंतु तरी देखील अजून पैसे जमा झालेले नाहीत। तर एक तारीख फिक्स असल्यास तुम्हाला या ठिकाणी पूर्ण महिनाभर वाट पाहण्याची आवश्यकता लागणार नाही। तुमचं मत त्याबद्दलचं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर बघा, काय महत्त्वाची माहिती आलेली आहे। तर ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी अशी ही योजना जी आहे ती सुरू केलेली आहे 2024 मध्ये। याच महिन्यामध्ये त्याला 1 वर्ष देखील आता पूर्ण झालेले आहेत। आतापर्यंत तुम्हाला 12 हप्ते म्हणजेच या ठिकाणी टोटल 18,000 रुपये पूर्ण वर्षभराचे जमा झालेले आहेत। 13व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल, तुम्हाला 13वा हप्ता हवाय की नाही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सर्वांनी पाठवा। त्याबद्दल आपण पुढे माहिती पाहणारच आहोत की ह्या 13व्या हप्त्याचे म्हणजे जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला नेमके कधीपर्यंत भेटू शकतात। तर बघा, या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा केले जातात। सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे। मात्र सध्या या योजनेच्या निकषात ज्या महिलांची नावं बसत नाहीत त्या महिलांची नावं योजनेतून वगळण्याचं काम देखील सुरू आहे। हा देखील मोठा धक्का आहे। काही लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना पैसे आलेले नाहीत, त्यांना अपात्र केलंय की या ठिकाणी त्या पात्रच आहेत, काही कारणास्तव पैसे आले नाहीत। कुठलं कारण नेमकं ते देखील समजायला या ठिकाणी तयार नाहीये। त्यासाठी कुठलं तरी एखादं पोर्टल असायला हवं अशी देखील विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील मागणी करण्यात आलेली होती, परंतु त्याबद्दल अजून देखील अपडेट देण्यात आलेलं नाही। कारण की ज्या लाडक्या बहिणींना 1-2 हप्ते भेटले, कुणाला या ठिकाणी मे महिन्यापर्यंत देखील हप्ते भेटले आणि त्याच्यानंतर पैसे येणं बंद झालं, 11 हप्ते देखील भेटले काही जणांना। तर त्याच्यानंतर का नेमके पैसे आले नाही त्याचं कारण खूप महत्त्वाचं आहे समजणं लाडक्या बहिणींना। त्यासाठीची जी यादी आहे, कारणास्तव कुठल्या कारणामुळे पैसे आलेले नाहीत किंवा बाबा ते पैसे कधी जमा होतील थकीत, अशा पद्धतीची यादी देखील प्रसिद्ध करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना ती माहिती भेटेल। जिल्हावाईज यादी आल्यास या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाची त्याबद्दलची माहिती भेटेल। तर त्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती देखील तक्रार करायची लाडकी बहीण योजनेच्या, जेणेकरून तुमचं कारण जे काय आहे पैसे न जमा झाल्याचं ते समोर येईल किंवा काही तांत्रिक कारणास्तव पैसे जमा झालेले नसतील तर ते पैसे जमा होण्यास देखील मदत होणार आहे। तर बघा, आता या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। मंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय त्याबद्दलची माहिती आपण बघूयात। बघा, त्यांनी म्हटलेलं आहे की अगोदरच सांगितलं होतं ज्यांच्याकडे गाड्या आहेत म्हणजे 4 चाकी वाहन आहेत, बंगले आहेत, त्यांच्यासाठी ही योजना नाही। योजना ही नेहमी गरिबांसाठीच असते, ही योजना श्रीमंतांसाठी नसते। पण या ठिकाणी सांगितलं होतं की ज्या महिला नियमामध्ये बसत नाहीत त्यांनी स्वतःहून सांगावं मी या नियमामध्ये बसत नाही। एवढे करूनही ही मंडळी योजनेचा लाभ घेत असतील तर ते अडचणीचं आहे। अजूनही गाडी बंगले असतील त्यांनी या ठिकाणी या लाडकी बहीण योजनेतून माघार घ्यावी। योजनेत बसत नसतानाही ज्यांनी लाभ घेतला आहे त्यांच्यावर अजूनही कारवाई होऊ नये यासाठी प्रयत्न असणार आहे। जे नियमामध्ये बसत नाहीत त्यांनी कृपा करून थांबवावे, खरोखरच त्यांना आवश्यकता आहे त्यांना या ठिकाणी त्यामुळे न्याय भेटेल। तर बघा, सरकारचा या ठिकाणी प्रयत्न आहे की या ठिकाणी ज्या गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणी आहेत फक्त त्यांच्यापर्यंतच हा प्रत्येक महिन्याचा आर्थिक आधार पोहोचवणं। त्यासाठी या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे या ठिकाणी नियमामध्ये बसत नाही त्यांनी योजना सोडून द्यावी। जे श्रीमंत आहेत ज्यांना आवश्यकता नाही त्यांनी याचा लाभ घेऊ नये, यासाठी या ठिकाणी ही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। तर त्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवरती देखील या ठिकाणी स्कीम सरेंडर करण्याचं ऑप्शन देखील आलेलं आहे।
ज्यांना योजना सोडायची अशांसाठी देखील त्या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेले आहे, म्हणजे योजनेतून माघार देखील घेता येणार आहे. तर फक्त गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणींना न्याय भेटावा, म्हणजे त्यांना या ठिकाणी ही मदत भेटावी हा प्रयत्न असणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर मग आता 13वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, त्याची तारीख आणि वितरण प्रक्रिया कधीपर्यंत होऊ शकते. बघा, सरकारी स्रोताकडून मिळालेल्या नवीन माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता 24 जुलैपासून या ठिकाणी वाटपाला सुरुवात होऊ शकते. तो बँक खात्यामध्ये तुमच्या जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. परंतु काही तांत्रिक कारणे किंवा बँकिंग प्रक्रियेमुळे काही महिलांना हा हप्ता प्राप्त होण्यास विलंब होऊ शकतो. असे झाल्यास ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी धीर धरणं आवश्यक असणार आहे. यावेळी काही लाभार्थ्यांनी मागील महिन्यांचे थकीत हप्ते देखील एकत्रितपणे मिळण्याची शक्यता देखील आहे. म्हणजेच बघा, ज्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलेला नव्हता 12वा हप्ता, तो या 13व्या हप्त्यासोबत देखील भेटण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यांना 3000 रुपये देखील भेटू शकतात. तसं झाल्यास ही लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी असू शकते. ज्यांचे जूनचे पैसे राहिलेत ते एकत्रपणे आल्यास या ठिकाणी महत्त्वाची या ठिकाणी त्यांना गुड न्यूज भेटू शकते. तुम्हालाही वाटतं का तशाच पद्धतीने व्हावं, किंवा या ठिकाणी रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून जुलै ऑगस्टचे हे 2 एकत्रित हप्ते द्यावे असं तुम्हाला वाटतं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही एक तुम्हाला महत्त्वाची ओवाळणी होऊ शकते, कारण की 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. तर जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता एकाच वेळेस, म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या 24 तारखेपासून भेटला, दोन्ही एकत्र हप्ते, तर सर्वांना या ठिकाणी ही रक्षाबंधनाची भेट म्हणून या ठिकाणी गिफ्ट दिलं जाऊ शकतं. तसा निर्णय घेतल्यास, तसं अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत नक्की त्याबद्दलची माहिती दिली जाईल. तर बघा, वितरण प्रक्रिया पारदर्शक राहावी म्हणून सरकार नियमित अपडेट देत राहतं. बँकिंग तंत्रज्ञानामुळे आता पैसे अधिक सुरक्षित आणि जलद पद्धतीने महिलांपर्यंत पोहोचवत आहेत. योजनेच्या यशामुळे सरकारने या दिशेने अधिकाधिक प्रयत्न देखील तशा पद्धतीने चालू आहेत की लवकरात लवकर डीबीटीद्वारे पैसे पोहोचावेत म्हणून. परंतु काही बँकिंग तंत्रज्ञानामुळे किंवा काही अडचणी आल्यास, तांत्रिक अडचणी आल्यास, त्यामुळे विलंब देखील होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला एकतर बघा, या ठिकाणी हा शेवटचा आठवडा आता चालू झालेला आहे, त्यामुळे 24 तारखेपासून या ठिकाणी तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात देखील होऊ शकते. किंवा तसं नाही झालं तर म्हणजे या 24-25 किंवा ह्या शेवटच्या आठवड्यात जर आता पैसे नाही आले तुम्हाला, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील हे पैसे जे आहेत ते मग जमा होऊ शकतात. तर ही महत्त्वाची माहिती आलेली होती 13व्या हप्त्याबद्दलची. आता महत्त्वाचे अपडेट अजून आलेले, लाडक्या बहिणींना मोठा धक्का या ठिकाणी बसत आहे. भरपूर सारे अर्ज आता बाद होत आहेत. 1500 रुपये त्या लाडक्या बहिणींचे कायमचे या ठिकाणी बंद केले जाऊ शकतात. तर बघा, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी देखील सुरू झाली आहे. या योजनेतून विविध जिल्ह्यातून हजारो महिलांचे अर्ज जे आहेत ते बाद केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा आता वर्षपूर्ती झालेली आहे. या योजनेतून जवळपास 80,000 महिलांचे अर्ज आता बाद केले गेलेले आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यातील हजारो महिलांचे अर्ज बाद देखील करण्यात येत आहेत. त्यामुळे महिलांना आता या 1500 रुपयापासून या ठिकाणी ज्यांचे अर्ज बाद झालेले आहेत त्यांना कायमचे या ठिकाणी बंद होणार आहेत, परंतु त्यांचे सध्या पैसे वापस घेतले जाणार नाहीत असा निर्णय अगोदरच झालेला आहे. तर या योजनेत आता हजारो लाडक्या बहिणींना हा मोठा फटका देखील बसत आहे, अपात्र केले जात आहे. लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष जे आहेत ते निश्चित करण्यात आले आहेत. या निकषात न बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही. म्हणजे निकषामध्ये ज्या लाडक्या बहिणी बसत नाहीत त्यांना हा लाभ भेटणारच नाही. ज्या निकषात भेटत आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे. जर या निकषाबाहेर जाऊन कोणी योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. दरम्यान यासाठी पुन्हा पडताळणी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला ही पडताळणी जी सोय आहे ती सुरूच राहते आहे. प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत. हा मोठा फटका लाडक्या बहिणींना बसत आहे. आयकर विभागाकडून महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे. यातून ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार नाही. यामध्ये जालना, नागपूर, यवतमाळमधील अनेक महिलांचे अर्ज देखील बाद करण्यात आलेले आहेत. तर बघा, जालना जिल्ह्यातील तब्बल 57,000 अर्ज या ठिकाणी बाद करण्यात आलेले आहेत. एकूण त्या जिल्ह्यामध्ये 5,42,392 अर्ज दाखल झाले होते. त्यातील हजारो महिलांचे अर्ज देखील आता बाद झालेले आहेत. नागपूरमधून देखील 30,000 महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. हे अर्ज प्राथमिक पडताळणीमध्ये बाद झालेले आहेत. यापुढे देखील अजून कागदपत्रांची पडताळणी सुरूच राहणार आहे. तर अशा पद्धतीने हे अर्ज जे आहेत ते बाद होत आहेत. अमरावती जिल्ह्यामधून देखील न्यूज आलेली आहे, त्यामध्ये देखील 21,000 महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. त्यापाठोपाठ यवतमाळमध्ये देखील 27,000 महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार अशा पद्धतीने कमी जास्त प्रमाणामध्ये हे अर्ज बाद होत आहेत. म्हणजे बघा, मग हा आकडा कुठे जाऊ शकतो. त्यामुळे या महिलांना आता इथून पुढे या योजनेचे 1500 रुपये मात्र भेटणार नाहीत. तर ही एक मोठी महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती. संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेला आहे. याबद्दल तुमचे अजून जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा आणि पूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.